बघा की या व्हिडिओमध्ये भारतातील राज्यांची टोपण नावे जी आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। लक्षात घ्या की हे जे व्हिडिओ आहे ते इंटरेस्टिंग आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी काय करतोय बघा की भारतातील राज्यांची टोपण नावे। तर आता बघा की तुम्हाला सुरुवातीला एक 10 महत्त्वपूर्ण जे राज्य आहेत, म्हणजे 36 जरी घटक राज्य असतील तरी आपण काय 28 घटक राज्य असतील तरी आपण काय केलेलं आहे की भारतामध्ये किती घटक राज्य, 28 घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत। मग आपण काय केलंय की त्याच्यामध्ये ज्या राज्यांना टोपण नाव आहेत की जरी राज्य 28 असतील तरी त्यातली महत्त्वपूर्ण जी राज्य आहेत टोपण नावांच्या बाबतीमध्ये मग याच्या कार्यानुसार असेल तर आपण काय केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे की भारतातील राज्यांची टोपण नावे। तर बघा ह्याच्यामध्ये कोणकोणती राज्य समाविष्ट होतात, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, केरळ, राजस्थान, गोवा, आसाम, मध्य प्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेश। तर बघा की महाराष्ट्र, आता महाराष्ट्रामध्ये साखरेचा जिल्हा असं त्याला ओळखलं जातं की महाराष्ट्राची ओळख कशी आहे तर महाराष्ट्राला साखरेचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। पंजाबला 5 नद्यांचा जिल्हा असं म्हटलं जातं। बघा की महाराष्ट्राला काय कन्सिडर केलं जातं की महाराष्ट्राला साखरेचं राज्य असं म्हटलं जातं, कारण आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे भारतातील राज्यांची टोपण नावे। तर महाराष्ट्राला साखरेचं राज्य असं म्हटलं जातं, पंजाबला 5 नद्यांचं राज्य असं म्हटलं जातं, गुजरातला हिऱ्यांचं राज्य असं म्हटलं जातं, जास्त प्रमाणात हिरे मिळतात तिथे, केरळला देवांची भूमी असं म्हटलं जातं, जास्त देवदेवतांची देवळं ही केरळमध्ये जास्त आहेत। त्यानंतर राजस्थानला राजांचा किंवा राजांचं राज्य असं म्हटलं जातं, तिथे म्हणजे राजे राजवाडे असतील यांचं प्रमाण तिथे जास्त आहे। त्यानंतर गोवा आहे, गोव्याला समुद्र किनारा असणारं राज्य असं कन्सिडर केलं जातं। आसाममध्ये चहा जास्त प्रमाणात पिकतो त्यामुळे आसामला चहाचं राज्य असं म्हटलं जातं। मध्य प्रदेशला भारताचे हृदय असं म्हटलं जातं। महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या मुद्दा की मध्य प्रदेशला काय म्हटलं जातं, भारताचे हृदय असं म्हटलं जातं। आता त्याला भारताचे हृदय म्हणण्याचं कारण काय, कारण बघा की हृदयावरती आपलं पूर्ण शरीर, जर आपलं हृदय निकामी झालं तर पूर्ण शरीर आपलं निकामी झालं म्हणजे डेथच झाल्यासारखं आहे, त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण आहे मध्य प्रदेश राज्य म्हणून त्याला भारताचं हृदय म्हणतात। बिहार म्हणजे प्राचीन ज्ञानभूमी, बिहारची काय ओळख आहे बघा की प्राचीन ज्ञानभूमी आहे ती, आणि हिमाचल प्रदेश देवभूमी आहे। तर बघा की या व्हिडिओमध्ये मी भारतातील राज्यांची टोपण नावं घेतली आणि त्याच्यामध्ये कोणकोणती राज्यांचा समावेश केलेला आहे तर महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, केरळ, राजस्थान, गोवा, आसाम, मध्य प्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा मी याच्यामध्ये समावेश केलेला आहे। या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय, इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत। धन्यवाद।